महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये असे अनेक महाराज बाबा होऊन गेले किंवा आले. ते आले तसेच जेलमध्ये गेले किंवा ह्या दुनियेतून गेले. काहीतरी आपलं देश सोडून बाहेर फरार झाले. असे अनेक स्वयंघोषित बाबा ते फक्त भोंदू म्हणून गेले. आता एक महाराष्ट्रामधील प्रकरण आहे नाशिकमधील अशोक खरात या महाराजांचं. थोडीशी आपली आजची भाषा थोडीशी वेगळी असणार आहे मित्रांनो. कारण त्या लोकांना त्या गोष्टी करायला लाज वाटत नाही, तर मग आपल्याला बोलायला कुठली लाज. त्यामुळे थोडंसं स्पष्टच या व्हिडिओतनं बोलणार आहे. बघा, अशोक खरात बाबानं किती लोकांना, किती मंत्र्यांना, किती मोठ्या मोठ्या लोकांना आपला मूत पाजलाय, हा सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिकाला प्रश्न पडलेला आहे. कारण ना त्यांचे काही व्हिडिओ पुढे आले. पहिलं प्रथमतः बोलले होते की 58 काहीतरी व्हिडिओ असतील, पण 58 पेक्षा जास्ती लोकांचं, महिलांचं आयुष्य बर्बाद या हरामखोराने केलेलं आहे. आता काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये हा स्वतः आपलं जे मूत्र आहे, मूत्र या ग्लासमध्ये घेऊन तो पाजतानाचा व्हिडिओ हा सर्वत्र व्हायरल झालाय. आणि अनेक महिलांचे व्हिडिओ असतील. आता फक्त काही महिलांचेच व्हिडिओ पुढे आलेत. एक सायबरला आणि महाराष्ट्र सरकारला ही विनंती आहे, बाकीच्या महिलांचे व्हिडिओ कृपया करून ह्या मीडियावरती येऊ देऊ नका. कारण त्या महिलांचं जे आयुष्य आहे पूर्वीच बर्बाद झालंय, तर स्वतः महिला स्वतःला कोसत आहेत. त्यांचं सामाजिक आयुष्य बर्बाद करू नका. जे करायचंय ते ह्या भोंदूचं करा. त्या भोंदूला चौकामध्ये उभा करून फाशी द्या किंवा ह्याला सुळावर चढवा, पण त्या निरपराध निष्पाप महिलांचं आयुष्य बर्बाद होऊ नका याकडे खरंच प्रामुख्याने लक्ष द्या. आता या ठिकाणी प्रश्न येतो तो वैष्णो जल आहे. वैष्णो जल घ्यायला हेलिकॉप्टरनं, मोठ्या मोठ्या व्हीआयपी गाड्या ह्या खरातच्या मिरगाव येथील घरी किंवा आश्रमावरती यायच्या, असे गोप्यस्फोट अनेक जणांनी केलेले आहेत. मग ती वैष्णो जल बनतं कसं? त्यामध्ये कोणी बोललंय की मध्ये कप सिरप होता, मध्ये व्हायग्रा गोळ्या होत्या. काहीचं म्हणणं आहे त्यामध्ये मूतही होता. तुम्हाला समजतंय मूत म्हणजे काय? मूत म्हणजे आपण जे उत्सर्जन लिक्विड बाहेर टाकतो ते लिक्विड म्हणजे आपण त्याला मूत किंवा मूत्र म्हणतो. तो मूत्र घ्यायला हेलिकॉप्टर यायचे, मोठ्या मोठ्या गाड्या यायच्या. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीचं मूत पिण्यासाठी इथपर्यंत ही एक रसिक खेच होते. आणि एकानं सांगितलं, एकाला कोणा असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हा जो बाबा होता, हा बाबा व्हीआयपी बाबा म्हणला होता. व्हीआयपीना ट्रीटमेंट वेगळी आणि मध्यमवर्गीयांना ट्रीटमेंट वेगळी. यातून काही गोष्टी समोर आल्या की बाबा फक्त हे आश्लिष वर्तून आहे फक्त मध्यमवर्गीयासोबत करायचा, आणि जे काही मोठे उच्चवर्णीय आहेत यांची सेटिंग लावून द्यायचा. अशा बातम्या आहेत. आम्ही बोलतो ती म्हणजे मनाचं काहीच नाही बोलवतात. म्हणजे हा सेटिंग बाबा कोण आहे? यांनी सेटिंग पण लावली, जुगाड लावून दिलंय. अजून असे अनेक गोप्यस्फोट आहे, अजून असे अनेक व्हिडिओ समोर येतील. पण शक्यतो तो व्हिडिओ स्टॉप करा. फक्त हे 4 त्याच्यावरती लादा आणि याला त्यामध्ये टाका. आणि ज्यामध्ये जर काही अजून लोक इन्व्हॉल्व असतील, ते राजकीय असो किंवा कुठलेही असो, अशा सर्व विक्रेत्यांना खरंच समाजामध्ये वागायचा कुठलाही अधिकार नाही. हे नराधम समाजाच्या बाहेरच असायला पाहिजे. एकतर या दुनियेतून बाहेर किंवा हा समाजातून बाहेर म्हणजे जेलमध्ये. त्या लोकांची खरंच आज ते व्हिडिओ बघून एवढं असं मन सुन्न झालं. अरे हे कुणी असं बाबा भोळ्या बाबड्या लोकांना एवढं म्हणजे देवाची भीती दाखवून एक धार्मिक याचा आधार घेऊन इतकी नीच पाप करू शकतो, याचं आज परत प्रत्यय आलाय मित्रांनो. होईल, याचा हिशोब होईल. अहो तुम्ही कितीही वाईट काम करा, शेवटी हिशोब हा होणारच आहे. आपलं काय होणार नाही, आपलं कोणाला कळणार नाही, या आशेपोटी किंवा ह्या सगळ्या गोष्टीपोटी तुम्ही राहूच नका. जे चुकीचं आहे ते एक ना एक दिवस लोकांसमोर येणारच आहे. त्यावेळेस तुम्ही ते सहन करू शकतो का, याची कल्पना आताच करून ठेवा. मी वारंवार एक गोष्ट बोलत असतो. गीतेमध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे की देवाहून आणि धर्माहून मित्रांनो कर्म मोठं असतं. एखाद्या वेळेस देव तुम्हाला माफ करू शकतो, तुम्हाला धर्म एखाद्या वेळेस माफ करू शकतो,
पण कर्म कुणालाच माफ करत नाही. कर्म हे रिटर्न येतं आणि ते सर्वस्व तुमचं घेऊन जातं, हे तेवढंच खरं आहे. हे आजचं ज्या गोष्टी बघितल्या, पूर्ण बातम्या ऐकल्या, जे व्हिडिओ पाहिले ते पाहून खरंच थोडासा चटका लागतो मनाला. कारण एक हिंदुत्वाचा आधार घेऊन हे हरामखोर आपल्या धर्माचं वाटोळ करायला निघालेले आहेत. अशा सर्व जे काही ट्रस्ट आहेत महाराष्ट्रातील, जे काही असे लोक आहेत, ह्या सर्वांची चौकशी एक वेळेस करा. असे पुढे चालून असे भोंदू बाबा व्हायला नकोच आहेत. जे काही असे बाबा असतील त्या तुम्ही सर्वांचंही एक समिती बसवून एक उच्च श्रेणीचे रिटायर IPS, रिटायर जज एक असे मोठी समिती तयार करून ह्या सर्व बाबांची चौकशी कराच. कारण यांच्या माध्यमातून अजून अनेक निष्पाप लोकांचा संसार उद्ध्वस्त व्हायला नकोय. आता या प्रकरणामध्ये कुठल्या वैयक्तिक नेत्यांचं नाव घ्यायची गरजच नाही. तर यामध्ये सर्वांचे फोटो आहेत, सर्वांचे नाव यामध्ये येतात. ते सत्तेमध्ये असो किंवा त्या बाहेरचे असो, सर्वांची नाव आहेत. मग आता जो काही ओशनो जेल आहे, हे ओशनो जेल फक्त सिरप आणि व्हायग्रा गोळ्यांचं होतं की त्यामध्ये मूत्र मिक्स केलं होतं, हेही बघा. ज्या ज्या लोकांनी हे पिलेलं आहे त्यांची आज काय अवस्था असेल हे मला विचारही करावं वाटत नाही गोष्टी. पण ओशनो जेल म्हणा किंवा बाबाचं एक असं अमृत जल म्हणजे मूत्र जल आहे, त्या लोकांनी पेलंय, त्या लोकांची आज काय अवस्था असेल, त्या लोकांना काय वाटत असेल, हा किती मोठा मनस्ताप असेल. आणि अशा लोकांचा परत अशा बाबावरती विश्वास बसेल का? त्यामुळं खरंच एक जर हे सरकार हिंदुत्ववादी असेल तर ह्या सरकारनं एक समिती नेमून ह्या सर्व महाराष्ट्रातील या भोंदूंचं, सर्व बाबांचं एक वेळेस निष्पक्ष आणि गुपित चौकशी करा, जेणेकरून असे खरात परत ह्या समाजामध्ये होऊच नयेत आणि जे आहेत त्यांनी असे कृत्य करू नये. आता मूत्र आणि ते ओशनो जल याचं अजून काय काय कांड बाहेर येतील, अजून काय काय नावं पुढे येतील किंवा हे सगळं कुठपर्यंत नेऊन महाराष्ट्राला ठेवेल हे सांगता येत नाही. आपल्याला वेळच सांगेल. पण एपिस्टीन फाईल आपण नेहमी म्हणायचो ते कशी असेल, त्या एपिस्टीन फाईलचा जो काही अंदाज खरंच आज महाराष्ट्रामध्ये परत एक वेळेस येऊन गेलाय की ते फाईल पण अशी असणार आहे, त्यामध्ये पण खूप धक्कादायक गोष्टी असणार आहेत. पण असं महाराष्ट्रातील जे काही हे प्रकरण बघितलं त्यावेळेस जे कुटुंब तिथे गेले होते त्या कुटुंबाची आता अवस्था काय असणार आहे हो? त्या महिला ज्या आहेत त्या महिलांची आता अवस्था काय असणार आहे? तुम्ही एक वेळ विचार करा. आपण ह्या गोष्टी हसण्यावरती घेतो, आपण ह्या गोष्टी फक्त राजकारण म्हणून घेतो, पण त्या महिलांची आता अवस्था काय असणार आहे? त्या महिलांचं मन आता काय म्हणत असेल? त्या प्रत्येक लोकांचा आताचं जे काही सिच्युएशन आहे हे काय असेल, याला रिस्पॉन्सिबल तो खरंच तो भोंदू बाबा आहे. त्या बाबाला कठोर कठोर शिक्षा करा. आणि हे मूत्र जल काय जल असलं तसलं जल, हे जल फक्त त्यांच्या भक्तीपोटी श्रद्धेपोटी लोकांनी घेतलंय. अशा लोकांना परत विनंती आहे, असे कुठले जलाच्या पाठीमागे धावू नका. आणि हे मूत्र जल आणि हे ओशनो जल हे घ्यायला हेलिकॉप्टर, मोठे मोठे VIP गाड्या यायच्या. आता हे नेमकं बोलावं का नाही, पण हे सगळं काही चाललं होतं आणि हे सगळे शिक्षित लोक आहेत. त्यामध्ये कोणी IAS आहे, कोणी IPS लेवलचे लोक आहेत, PSI लेवलचे लोक आहेत. यांनी पण याला दुजोरा दिला. हे खरंच खूप भयानक आहे. तुमचं एकूणच या सगळ्या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण.